राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, ये सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम है. म्हणतात भले कितीही आजारी व्यक्ती असो, रोगी असो, कोड देखील असू देत, जर तो भक्ती करत असेल, सद्भक्ती करत असेल, तर त्याचा रोग देखील बरा होईल, त्याला मोक्षही मिळेल. आणि जे सुंदर शरीर आहे संपूर्ण दिवस त्याच्याच आपल्या देखरेखीसाठी त्याचाच गर्व करतात आणि भक्ती नाही करत. म्हणतात वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम. मग म्हणतात राम रटत कन्या भली और साकट भलो न पूत, बकरी के गल में गलथड़ा जिसमें दूध न मूत. कारण की आपल्या समाजात पुत्राला जास्त महत्त्व दिले गेलेले आहे विना ज्ञानाने. तसा पुत्र आणि पुत्रीमध्ये आपल्याला काही भेद असता कामा नये. सर्व परमात्म्याचे आत्मे आहेत, आपापले संस्कार सगळे सोबत घेऊन येतात. तरीही त्यावेळी जेव्हा परमात्मा हे ज्ञान देत असत कबीर भगवान, तर त्यावेळी काय म्हणत असत की मुलगी सत्संगाला नाही जाणार, मुलांनी खुशाल जावे. परंतु प्रथा तर नव्हतीच भक्तीची. जसे दुःखामध्ये कोणी साधू संतांकडे घेऊन जायचे झाडाझुडा करून घ्यायला, तरीही परमात्मा आठवण करून देतात की राम रटत कन्या भली, भक्ती जर मुलगी करत असेल, त्या मुलापेक्षा 100 पटींनी चांगली आहे जो भक्ती नाही करत. तो मुलगा कसा आहे, जसे बकरीच्या गळ्यात एक आचळासारखी कातडी लोंबत असते, आचळासारखी. तर परमात्मा म्हणतात की ते तर व्यर्थ ओझे आहे त्या गळ्यात बकरीच्या, काही कामाची नाही ती कातडी. ना दूध ना मूत, म्हणजे कोणत्याच कामी येत नाही ती. अशाच प्रकारे तो मुलगा जो भक्ती नाही करत, तो मातापित्यांच्या गळ्यातले ते ओझे आहे. आणि ती कन्या जी भक्ती करते आईच्या, तो मुलगा तर आईवडिलांना ओझे होईल. कोणी पहा, कारण की जो भक्ती नाही करत त्याच्यावर संकटे येणार. संकटे येतात तेव्हा आईवडील सोबत दुःखी होतात, जेव्हा पुत्र दुःखी होतो. तर तो डिस्टर्बन्स करेल तुमच्या भक्तीमध्येही आणि दुःखीही राहील आणि दुःखी ठेवेलही. आणि जी मुलगी भक्ती करते तिच्यासोबत भगवान असेल, तिच्या संस्कारात काही पापकर्माचा दंड जरी आला त्यातही भगवान रक्षण करतील. आणि ज्या कुटुंबात ती मुलगी जाईल त्या कुटुंबालाही सुधारेल. त्या ठिकाणीही भगवान वास करतील, तिथे भक्ती प्रवेश करेल. तर ती मुलगी सदा सुखी राहील आणि मुलगी सुखी राहिली तर आईवडिलांचा आत्माही शांत राहील. तर परमात्मा म्हणतात राम रटत कन्या भली और साकट, जो भक्ती ना करतोय ना करू देतो त्याला साकट म्हणतात. वो साकट भला न पूत, जैसे बकरी के गल में गलथड़ा जिसमें दूध न मूत. तो काही कामाचा नाही तो मुलगा जो भक्ती नाही करत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.